हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज कुठलाही व्लॉग नसणार आहे, काहीही नसणार आहे, कारण काल एवढा प्रचंड मनस्ताप झालेला आहे की आमच्या कुटुंबाला म्हणायला हरकत नाहीये. खूप मनस्ताप झाला. आज हा जो व्हिडिओ असणार आहे हा फुल अँड फायनल व्हिडिओ असणार आहे. पहिला व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच तुम्हाला काय असेल तुमची मतं व्यक्त करा. आजचा व्हिडिओ देण्याचं कारण हे एवढंच होतं की रसिका मला बोलली, ताई या गोष्टी तुम्ही क्लिअर बोला, नाहीतर ह्या कमेंट केलेल्या आहेत आणि तुमची जी काही युट्यूब फॅमिली आहे ती मला म्हणेल की बाबा रसिका अशी आहे. कारण त्यात सगळं उघड उघड होतं ना, की बाबा रसिका अशी आहे, एवढी फालतू आहे, की बाबा हिनं नंदेच्या बाबतीत असं केलं तसं केलं. त्यामुळे रसिकाचं असं म्हणत की ताई तुम्ही व्हिडिओ बनवा आणि तुमच्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही हे सांगा नेमकं काय घडले काय नाही, अन्यथा विनाकारण माझी बदनामी होणार. परवा मी आणि आईने तुमच्या आलेल्या कमेंटला रिस्पेक्टली उत्तर दिली. आई पण म्हणली की बाबा हा बरोबर आहे त्यांचं पण, कारण का त्यांना माहित नव्हतं ना कारण काय. सगळं चांगलं आहे, सगळी फॅमिली म्हणजे एकत्र आहे, छान आहे, सगळे छान नांदतात, मग माहेरी का राहते हा प्रश्न पडणं साहजिक आहे. बरं, याची उत्तरं मी आधी सुद्धा दिलेली आहेत. जवळजवळ 1 वर्षापासून काहीतरी मला कमेंट येत असते, तेव्हापासून मी उत्तरं दिलेली आहेत की बाबा काय होतं. पण कोणी बघितलं नसेल काय नसेल त्यांच्यासाठी ती उत्तरं आम्ही दिली होती, जी आईकडून दिली. मी उत्तरं देणं वेगळं आणि स्वतः त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने उत्तरं देणं ते वेगळं असतं. बरोबर आहे. पूर्ण ऐका आजचा व्हिडिओ, पूर्ण ऐका. हे गरजेचं आहे, हे शेअर करणं गरजेचं आहे, हे बोलणं गरजेचं आहे. कारण माझाही तो कुठेतरी गैरसमज होता, तो रात्री दूर झालेला आहे. रात्री काही अशा गोष्टी पुढे आल्या, अशा गोष्टी समजल्या, जेव्हा मी आणि माझ्या भावंडांनी ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा केली, सगळ्या गोष्टीचा तर्कवितर्क लागला म्हणजे लावला, त्यावेळेला खूप गोष्टी अशा पुढे आल्या की खूप मोठं प्लॅनिंग आहे याच्यामध्ये. म्हणजे ते मी तुम्हाला सांगेन कसं काय, स्टेप बाय स्टेप सांगेन. कालचा गोंधळ काय सांगते. आता परवा आम्ही व्हिडिओ दिला, कमेंट आल्या, जे काय असेल ते बाबा हां, बऱ्याच जणी म्हणल्या की काय गरज आहे ज्याचं त्याला पटतंय, किंवा हा ठीक आहे बाबा असं वातावरण आहे तसं आहे म्हणून राहतात वगैरे, हे सगळं क्लिअर झालं. आता मला काय वाटलं की बाबा हां, आपण आता एवढं बोललोय, आता आज कशाला कोण काय बोलेल, मी आपलं रेग्युलर प्रमाणे व्हिडिओ टाकला, माझ्या कामाला लागले. त्यावेळेला पण काही कमेंट होत्या, त्यावेळेला मी मात्र थोडंसं लवकर बघितलं, उडवून टाकलं. त्या दिवसचा दिवस गेला, दुसरा दिवस आला म्हणजे कालचा दिवस. कालच्याही दिवशी व्हिडिओ गेला, व्हिडिओ जातोय, फक्त 3 मिनिटं होतात, ज्याच्यामध्ये रसिकाचा कुठलाही मुद्दा नाही ना, काहीही नाहीये. लगेच कमेंट. त्या कमेंट मलाही उद्देशून होत्या की एवढी जगाला तत्वज्ञान देते तर मग घरात स्वतःच्या भावजांना शिकव, संसार कसा करायचा काय, अशा तशा मला पण होत्या, रसिकाला पण होत्या की बाबा असे तसे, असं काय काय भरपूर सारे होते. आता ते कमेंट सांगत नाही कारण डिलीट मारून मग काय उपयोग, त्यांनी काय बोललेलं सांगितलं तर. 3 मिनिटात कमेंट आल्यानंतर माझ्या थोडंसं डोक्यात क्लिक झालं की बाबा हे काय भानगड आहे, आपल्याच युट्यूबमधल्या ताई एवढं सांगून का करतील किंवा कशासाठी करत आहेत वगैरे, असं झालं. मग रसिका पण घाबरलेली आहे, कारण जसं रसिकाने ते बघितले ना तेव्हापासून व्हिडिओ गेला की पहिला ती पण बघत असते. तर मग तिथं मी डिलीट मारल्या, डिलीट मारून माझ्या कामाला लागले. त्याच्यानंतर एक 3-4 तासानंतर पुन्हा कमेंट तशाच. आता बघा, तुम्हाला जेव्हा दिसतं तेव्हा तुम्ही डिलीट मारता, पण आपण सतत तरी करू शकत नाही. समोर जे कोणी कमेंट करणार आहे ते काय करते की थांबून थांबून लगेच काही वेळेला पाठीमागे एका पाठोपाठ एक, आणि ज्या वेळेला डिलीट होतात असं कळलं की थांबून म्हणजे त्यांना कळतं की बाबा हे इथं आहे तर आपण आता नको करायला, थोडंच थांबायला. मग मी तर माझं कामधंदा सोडून कंटिन्युअली त्याच्यावर थांबू शकत नाही. तर रात्री तसाच प्रकार झाला पुन्हा, आणि त्याच विषयावर त्याच मुद्द्यावर कमेंट करण्यात आल्या. बरं, केल्या ते केल्या. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर दुसऱ्या आयडीवरून कमेंट अशा करण्यात आल्या की सोनाली ताई तुमच्यातल्या म्हणजे युट्यूबमधल्या तुमच्या सबस्क्रायबर बायका रसिकाला असं तसं बोलतात, कोण आहेत ह्या बायका, त्यांना मी पाहिजे तशा शिव्या देणार, पुन्हा तुम्ही बोलायचं नाही, असं केलं तसं केलं. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी कमेंट अशी केली की बाबा बघा, नाही तर मग तुमच्या ह्या चॅनलवर, तुमच्या ह्या व्हिडिओवर आम्ही कायदेशीर तक्रार करू आणि मग तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येणार. अशा जवळजवळ 3 ते 4 कमेंट होत्या. त्या कमेंट केल्या. मग आता बघा, माझा भाऊ पण आर्मीमध्ये, तो काही त्या कमेंट बघत बसणार आहे का? नाही. त्यांची ड्युटी असते, त्यांना ती जबाबदारी असते. राहिली गोष्ट रसिका, ती पण कंटिन्युअली बघणार आहे का? नाही. त्याच्यानंतर लगेचच थोड्या वेळानं अशा कमेंट करण्यात आल्या ना की अरे बापरे, रसिका फेक आयडी काढत आहे आणि सोनाली ताई तुला धमक्या देत आहे आणि तुला अशा धमक्या देऊन तुझ्या चॅनलला प्रॉब्लेम करणार म्हणत आहे. रसिका अशी वाटली नाही, रसिका अशी आहे तशी आहे. चांगल्या भल्या मोठ्या 4-5 कमेंट. मग रसिकाने नंतर बघितलं, रसिकाने मला केला फोन की ताई हा काय प्रकार आहे नेमका, हे कमेंट करणारं कोण आहे, हे धमक्या देणारं कोण आहे. आणि त्याच्यानंतर
वरनं बोंब मारणार हे कोण आहे की बाबा रसिका फेक आयडी काढून सोडायला ताई तुम्हाला धमक्या देत आहे, तुमची इज्जत घालवत आहे वगैरे. हा प्रकार काय आहे म्हणली अचानक ती, कारण खूप घाबरली. आधीच येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट आणि त्यात ह्याची भर. मी सगळं जाऊन बघितलं, मी पटापटा उडवल्या कमेंट. कारण काय होतं ना की बघा लगेच गैरसमज सुरू होतात ह्या सगळ्या गोष्टीनंतर. कारण माझा कसा सेकंदाला व्हिडिओ पाहिला जातो माझा, त्यामुळे गैरसमज होतात, सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मी लगेच पटापटा उडवल्या. आणि तिने मला फोन केला, पहिला उडवा म्हणली ताई, हा काय प्रकार आहे, उडवा. आणि त्याच्यानंतर कमेंट उडवल्यानंतर रसिका सरळ मला बोलली की ताई मी खूप मोठी चुकी केली, मी कोल्हापूरला आली नसती तर मी तेवढी नजरेत आली नसती आणि लोक माझ्या मागे एवढी लागली नसती. मी आले, 1 महिना लोकांना दिसले, ते लोकांनी मला टार्गेट केलं बघा. कारण तिला माहिती आहे घरात ऑलरेडी हे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे ती लागली रडायला आणि ती बोलली की ताई आता आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका, आम्ही कोणीच व्हिडिओमध्ये येणार नाही. ही गोष्ट झाली. पहिलं दिवस आठवायला लागले की झालं, पुन्हा तेच दिवस आले. तिला मी शांत केलं, म्हणलं असं नव्हे. कारण मलाही थोडंसं वाईट वाटलं, कारण तिला मी 1 महिना इथं ठेवली होती, खूप प्रेम दिलं, खूप गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर आपण केलेल्याची सुद्धा कदर राहिली नाही असं मला वाटायला लागलं ह्या कमेंटमुळं. कारण ती पण दुखावली गेली, मी पण दुखावली गेली. नंतर मग पुन्हा भावाने मला फोन केला त्याच्या वेळेनुसार, आणि त्याच्या वेळेनुसार फोन केल्यानंतर ज्यावेळेला माझ्या भावाने ह्या गोष्टीवर चर्चा केली, सगळं आम्ही म्हणजे थोडंसं आम्ही बसून विचार केला, तर एक गोष्ट आम्हाला निदर्शनात अशी आली की ह्या आपल्या यूट्यूबमधल्या ताई किंवा माझे सबस्क्रायबर लोक नाहीत. कारण ते जेन्युइन आहे, 99% प्युअर हार्ट लोक आहेत. म्हणून त्यांनी मला 5 वर्ष झालं आज सपोर्ट देत आहेत, खूप साऱ्या गोष्टीमध्ये सांभाळून घेतात, प्रेम देतात. कधी चुकलं काय झालं तर तिथं थोडंसं बोलतात पण प्रेमाने. हे असली गलिच्छ लोक माझी नाही आहेत. त्याच्यानंतर जेव्हा मी पूर्ण विचार केला आणि जी घाण होती ती मी काढून टाकलेली आहे. कारण माझी जर ब्लॉक लिस्ट बघितली तर तुम्हाला म्हणजे डोक्याला हात लावचाल, मी काढून टाकलेले आहेत, अजिबात ठेवत नाहीये. कारण मला युट्यूबने ऑप्शन दिलेला आहे ब्लॉक करायचा, डिलीट मारायचा, हाईड करायचा, हे ऑप्शन युट्यूबने दिलेले आहेत. त्यामुळे काहीही गैर नाही. तुम्हाला जे पटत नाही ते तुम्ही बिनधास्त उडवून टाकू शकता. हे युट्यूब का देतं की काम करणाऱ्या व्यक्तीला डिस्टर्ब नको किंवा त्यांच्या कुठेही म्हणजे म्हणतात ना की उल्लंघन नको, ह्यासाठी हे ऑप्शन दिलेले आहेत. त्यामुळे मी ते फॉलो करत आले पहिल्यापासून. मी तुम्हाला कायम सांगितले आणि मी तेच करते आणि करतही राहणार. बघा, स्वतः कमेंट करणं, स्वतः धमकी देणं आणि स्वतःच पुन्हा बोबाटा करणं, याच्यामध्ये काय केलं, काय प्लॅन होता तुम्हाला लक्षात आला असेल नसेल तर सांगते मी. याच्यामध्ये एक प्लॅन होता, माझ्यात आणि रसिकाच्यात गैरसमज निर्माण करायचे, भांडणं लावायची. म्हणजे काय तर मला बोलायचं आमच्या रसिकाला, म्हणजे काय की मला वाटणार अरे रसिका असेल किंवा तिच्या माहेरचं कोणीतरी असेल जे अशा पद्धतीने कमेंट करतं, बरोबर. त्याच्यानंतर मला पुन्हा त्याच कमेंट दुसऱ्या आयडीवर कमेंट करायच्या की ताई हे बघा रसिका तुमच्या विरुद्ध आयडी काढत आहे आणि कमेंट करत आहे. म्हणजे काय तर रसिकाला टार्गेट केलं जात आहे आता. कशासाठी? आमच्या दोघींमध्ये भांडणं लावण्यासाठी. मग भांडणं लावून समोरच्याला काय फायदा आहे? माझी तर युट्यूब फॅमिली करणार नाहीये, कारण त्यांना सगळ्यांना एकत्र पाहायला वगैरे आवडतं, त्यामुळे ते तर शक्य नाहीये. याच्यामध्ये एक कोणीतरी अशी व्यक्ती आहे, म्हणजे मी म्हणत नाहीये की बाबा ती लांबची जवळची बाहेरची, कारण आपल्याला काय माहित नाहीये. पण हे म्हणजे म्हणतात ना की गोष्टी थोड्याशा उलगडल्या रात्री की आतापर्यंत जसं आता मी ह्या घरात आलेले आहे, बरोबर. ह्या घरात आल्यानंतर जशी माझी या घराची पूजा झाली तसं मला टार्गेट करण्यात आलं. पहिला पॉइंटनं की पूजेला कोणीही बोलवलेलं नाही, तुझ्या सासरची माणसं पूजेला नाहीत, तिथून मला टार्गेट करण्यात आलं. पहिली गोष्ट, मी ठरवणार पूजेला कोणाला बोलवायचं कोणाला नाही. मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी मला माहीत आहेत. माझ्या आयुष्यात काय घडलं काय नाही या गोष्टी मला आणि तुमच्या दादालाच माहीत आहेत, माझ्या जवळच्या लोकांना माहीत. त्यामुळे जरुरी नाही की मी दुसऱ्यांच्या हिशोबानं वागायला पाहिजे, दुसऱ्याच्या हिशोबानं राहायला पाहिजे. त्यामुळे मी त्याला जुमानलं नाही. कारण आपण विचार काय करतो, समजा आपण एखाद्या रस्त्यानं चाललो, कुत्री भुंकतात, तुम्ही विचार काय करता, अरे भुंकते जाऊ दे, आपण साईडनं निघून जातो. पण जेव्हा ती कुत्री तुमच्या अंगावरती येतात त्यावेळेला तुम्ही दगड उचलता किंवा तुम्ही आक्रमक होताच ना तुमचा बचाव करण्यासाठी. माझं तसंच आहे, हे भुंकणारी आहेत आणि ह्या भुंकणाऱ्यांना मी बिस्किट सुद्धा टाकणार नाही ना कुठलाही त्यांना रिप्लाय देणार नाही. पण ज्या वेळेला ती म्हणतात ना अंगावर येतील, म्हणजे काय डोक्याच्या वर जातील, त्यावेळेला मी माझा म्हणजे म्हणतात ना की आपल्या अंगातला जो काय आक्रमकपणा आहे तो बाहेर आपोआप निघणारच आहे. पण ते लांबनच भुकतात. जर कोणी येऊन मला उद्या विचारेल समोरासमोर तर ती आहे आणि मी आहे. पण विचार हा मी करतो की भुंकणारे आहे, जाऊ दे तिकडं, भुंकणाऱ्यांना काय विचार करायचा आहे. कारण माझं पहिल्यापासून एक आहे की कामातून त्यांना उत्तरं द्यायचं, कृतीतून उत्तरं द्यायचं. आणि लयच डोक्याच्या पावर पाणी गेलं तर मी तिथे ऍक्शन ही घेत असते, त्या माझ्या पद्धतीने असतात. कळलं की बाबा ही काय जुमानत नाही ना, आपल्या कुठल्या या म्हणजे हिच्याबद्दल आपण काय बोलतोय काय नाही याला ही जुमानत नाही.
दुसरा डाव टाकण्यात आला तो म्हणजे काय तर मुंबईची फॅमिली. मुंबईच्या फॅमिलीला एवढं टार्गेट करण्यात आलं. त्यावेळेच्या ज्या कोणी ताई असतील ज्यांनी बघितलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत, त्यांना सगळं माहीत आहे. एवढं टार्गेट करण्यात आलं की प्रमाणाच्या बाहेर. ती सुद्धा नमली नाहीत, कारण ती सुद्धा शून्यातून वर आलेली, खस्ता खाऊन आलेली लोक आहेत. त्यांना काही तयार आयतं मिळालेलं नाही. त्यांना माहीत आहे कुठं बोलायला पाहिजे, कुठं नाही बोलायला पाहिजे, कुठं कुणाचं कसं काय करायचं त्यांना पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पण जुमानलं नाही. रिलेशन आहे तसंच राहिलं, त्याच्यावर काडी मात्र फरक पडला नाही. आम्ही आमचं काम सुरू ठेवलं. एवढं करून आमच्यावरती कुठलाही फरक पडलेला नाही दिसलं. त्याच्यानंतर माझी मोठी भाऊज, तिला टार्गेट करण्यात आलं. ते म्हणतात ना की बाबा एखादा विचार करतो की बाबा हे नकोच आपल्या डोक्याला किटकिन, म्हणून ते झालं, ते गेलं. त्याच्यानंतर कळलं की एवढं सगळं होऊन पण ह्यांची रिलेशन चांगली आहेत. भाऊ येतो जातो सगळं करतं. मग आता कोण आहे तर आता लास्ट आहे रसिका. आई वडिलांना तर टार्गेट केलं तर त्यांना माहित आहे आई वडील असतात शेवटी मुलांची साथ काही सोडत नाहीत. मग पुन्हा काय केलं आता रसिकाला. या सगळ्यातून एकच निष्कर्ष बाहेर आला की माझ्या जवळ जेवढी लोक आहेत किंवा ज्यांच्यासोबत आम्ही राहतो, ज्यांच्यासोबत आमचं बॉन्डिंग चांगलं आहे किंवा ज्यांच्यासोबत आमची रिलेशन चांगली आहेत, ती रिलेशन लांब जावी, ती रिलेशन तुटावी किंवा त्यांच्यामध्ये कुठंतरी काहीतरी वांदं व्हावं, याच्यासाठी हा प्रयत्न आहे. सगळे प्रयत्न फेल गेले, म्हणून आता चौथी निवडलेली आहे रसिका. रसिकाचा कुठलाच पॉइंट पकडायला नाहीये, फक्त एकच पॉइंट, जी ती माहेरी राहते का, तो पण मुद्दा जो आहे तो तुम्ही सगळ्या ताईने उचलला का. तर तुम्हाला जे दिसलं, मी परवा पण म्हणलं, मी आईने तुमचा रिस्पेक्ट केला, कारण सर्वसामान्य आपण माणसं असतो, आपल्या डोक्यात ते राहतच. त्यामुळे तुमची कमेंट करणं किंवा तुमचं बोलणं मी चुकीचं मानत नाहीये. तुम्ही पद्धतशीर बोलला, पद्धतशीर विचारला, आम्ही पद्धतशीर उत्तर दिलं त्याला. पण तो तुम्ही जो मुद्दा उचललेला होता, त्या तुमच्या मुद्द्यावर म्हणतात ना, तुमच्या मुद्द्याचा फायदा घेऊन समोरच्यानं त्याच्या माटीमागे म्हणतात ना की एकावर एक तोच मुद्दा. जसं बघा ती गिधाडं असतात बघा, गिधाडं काय शोधत असतं, मेलेलं कुठं मिळतं का, तर त्याला मेलेलं खायला लागतं. त्यामुळे ते विचार करतं की मेलेलं कुठं मिळतं आणि मग मी खाईल. असा प्रकार इथं झाला की कुठं एखादी यांचाच ऑडियन्स एखादी कमेंट उचलतो किंवा एखादा मुद्दा उचलला घे आणि त्याचं भांडवल कर. याच्या मागे कोणीतरी अशी व्यक्ती आहे, जळते म्हणा, तिला काय बघवत नाही म्हणा, किंवा काहीतरी तिचं असू शकतं, अशी व्यक्ती आहे ती. आतापर्यंत आमचा समज असा होता की अरे ऑडियन्स मधलंच हे करतं मुद्दा, म्हणून मी कधी कधी रूढ भाषा सुद्धा वापरलेली आहे तुम्हाला, की बाबा असं करता तसं करता. हे आत्ता कळते यामध्ये ऑडियन्स नाहीये, कारण जो ऑडियन्स मला इथपर्यंत घेऊन येतो तो ऑडियन्स आता काय करेल, कशासाठी करेल. जरी काही खटकलं तर ते बोलतात, सांगतात, पण असं नाही की बाबा एखाद्याला खूपच मानसिक त्रास होईल ह्या हिशोबाने ते कधी करत नाहीत. त्यामुळे रात्री तो आम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर आम्हाला एवढंच कळलं की फक्त एकच उद्दिष्ट आहे की माझ्या जवळ जी लोक आहेत ती लोक तोडणे. ज्यावेळेला माझ्या घराची वास्तुशांती झाली, माझ्याच युट्यूब फॅमिली वाटलं असेल, कारण त्यांचंही ते बरोबर आहे की बाबा कितीही आपल्यात मतभेद असले, राग द्वेष असला, तरीही आपली काही माणसं आपण काही कार्यक्रमात बोलवतोच, करतोच. त्यामुळे माझ्याही युट्यूब फॅमिलीने तो मुद्दा उचलला की बाबा अमुक माणसं का नाही आहेत. त्यांचंही त्यावेळेला चुकीचं नव्हतं आणि त्यालाही मी ती उत्तरं दिलेली आहेत. जसं मी म्हणलं की बाबा तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्ही तो वेळ आमच्यासाठी देता, तर तुमचाही तो अधिकार आहे आम्हाला विचारणं, बोलणं, कारण तुम्ही आपले समजून व्हिडिओ बघता, तुम्ही प्रेमाने व्हिडिओ बघता आणि तुम्ही नुसतं व्हिडिओ बघत नाहीये, तर आपली फॅमिली समजून व्हिडिओ बघता. त्यामुळे आमचंही कर्तव्य असतं की बाबा ठीक आहे, हे आपल्याला आपलं समजून विचारतात, तर आपणही त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. पण तो जो पॉइंट आहे, तो मुद्दा कोणीतरी तिसरंच पकडतंय आणि त्याचं भांडवल करतंय आणि त्याच्या भांडवल करून त्रास देण्याचं काम जे आहे ते हे सुरू आहे. असो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात, पण खूप वेळानं आम्हाला ही गोष्ट कळली, खूप वेळानं ह्या गोष्टी मला समजल्या की बाबा याच्या मागे सुद्धा असा कुठला मास्टरमाइंड प्लॅन आहे जो आपल्याला आतापर्यंत कळलाच नाही. आपण फक्त ओरडत राहतो, हा ऑडियन्स बोलतोय, ऑडियन्स असा करतोय, पण आज ते क्लिक होतंय की ऑडियन्स फक्त एक मुद्दा विचारतोय, त्यांना वाटतं त्याच्यावर प्रश्न करतो, पण त्याचं भांडवल तिसरंच कोणीतरी करतं. त्या एका मुद्द्यामुळं किंवा त्या एका गोष्टीमुळं एवढा क्लेश झाला काल. आईचे फोन, भावाचे फोन किंवा भाऊजाचे फोन, जे काय आमचं झालं, जे काय आमचं बोलणं झालं, सुरुवातीला रसिकालाही राग होता त्या गोष्टीचा, त्यामुळे पटाकरून तिच्या तोंडातून गेलं की मी आलीच नसती तर बरं वगैरे झालं असतं. म्हणजे तो थोडंसं मलाही वाईट वाटणं, मी हट होणं, म्हणजे वातावरण काल आमच्या घरातलं पूर्ण चिघळलेलं होतं. मलाही रडायला आलं की म्हणजे खूप गोष्टी अशा वाटतात ना, कारण मला मुंबईच्या फॅमिलीचं कधी वाटलं नाही काही, तुम्हाला खरं सांगू, कारण मुंबईच्या फॅमिलीला माहीत आहे माझा स्वभाव,
त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा परिणाम करून घेतला नाही ना. असं कधी आम्ही म्हणलो नाही की तुमच्याशी आम्ही जोडलोच नसतो, किंवा ते मला कधी म्हणले नाहीत की तुझ्याशी आम्ही जोडलोच नसतो तर बरं झालं असतं. कारण त्यांना माहित आहे सगळे प्लॅन फेल झाल्यानंतर आता हा प्लॅन जो आहे तो माझ्या घरावर आला. लक्षात येतं तुम्हाला? कारण तुम्ही सागरबद्दल आतापर्यंत कधी तुम्ही निगेटिव्ह बोलला नाही. सागरबद्दल तुम्ही कधीच ही केलं नाही. त्यामुळे सागरचा मुद्दा उचलायचा प्रश्न नाही. राहिली गोष्ट संदीप, तर त्याच्याबद्दलही तुम्ही कधी बोलला नाही. राहिली गोष्ट तुमचे दादा, तर तुमच्या दादाबद्दल सुद्धा तुम्ही कधी चुकीचं बोलला नाही, किंवा तुम्ही कधी बोलला नाही की बाबा हे असं का. त्यामुळे दादावरही मुद्दा उचलता आला नाही. राहिल्या भाऊजा, त्यांना माहीत आहे भावजा एक असा वीक पॉइंट असतो. कारण नणंद भावजा नातं हे खूप नाजूक असतं, आणि मुळात भावजा हा असा पॉइंट असतो की ज्याच्यावर आपण हे केलं की भाऊ डिस्टर्ब होणार, भाऊ डिस्टर्ब झाला की मग घरातलं होणार, मग घरातली झाली की मी डिस्टर्ब होणार, मग मी डिस्टर्ब झाली की पुन्हा खेळखंडोबा होणार. आता मुद्दा आला, जे कोणी असेल त्याच्यासाठी हा मुद्दा आहे की मी एक अशी व्यक्ती आहे, मॉडेल पण वाकणार नाही, मी अशीच आहे. म्हणून तर इथून इथपर्यंतचा प्रवास माझा झालेला आहे. मी कुठेतरी आज स्वतःला अशी समजते की यार मी तेवढी पॉवरफुल आहे का, की जेणेकरून एवढा म्हणजे आता 2 वर्ष होत आली, 2 वर्ष मला खेचण्यासाठी तुम्हाला म्हणजे माझ्या पाठीमाग घालावं लागलं, माझ्यासाठी वेळ घालवावा लागला. मी एवढी मोठी आहे का, किंवा मी एवढी स्ट्रॉंग आहे का, याच्यावरनं एक कळलं की बाबा खरंच म्हणजे माझ्या पाठीमागे षडयंत्र रचली जातात, याचा अर्थ मी कुठेतरी भक्कम आहे. ही एक गोष्ट मला फील करून दिली. दुसरी गोष्ट की मी मॉडेल खरं वाकणार नाही, मी अशी आहे. मी जर एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवलीच. मग ते कोण कुठं आहे काय आहे ते काढायला वगैरे वेळ लागत नाही. पण मी जसं तुम्हाला पहिला म्हणलं की भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या नादाला मी लागत नव्हते, पण आता माझ्या निशाणावर असणार आहे. आता इथून पुढे अशा कुठल्याही गोष्टी घडल्या, इथून पुढे अशा कुठल्याही हरकती घडल्या, काहीही केलं तर लक्षात ठेवायचं, जे कोणी करतंय त्याच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ही वॉर्निंग आहे. वॉर्निंग नंतर जे काय असेल ते ॲक्शन होईल, ही वॉर्निंग आहे. कारण सोशल मीडियावर आपण काम करतो, कमेंट येणार जाणार चालणार, कारण का पब्लिक आहे इथं. आपण काय प्रत्येक पब्लिकलाही करू शकत नाही. पण जर कोणी टार्गेट ठेवून निशाण्यावर ठेवून जर कोणी करत असेल तर लक्षात ठेवा की त्याला बाहेर काढायला किंवा त्याचा म्हणतात त्याच्या खानदानाचा सातबारा काढायला सुद्धा वेळ लागत नाही. माझं एक पहिल्यापासून आहे की बाबा कामाला प्राधान्य देणे, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्राधान्य देणे, ना की ज्या गोष्टी आपल्यासाठी घातक आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला फायद्याच्या नाही आहेत किंवा जिथं आपला वेळ जातो त्या गोष्टी न केलेल्या बऱ्या. हा पहिलं मला वाटायचं, पण आता असं कळतंय की बाबा काही गोष्टींना इग्नोर मारून सुद्धा आपण चूक करतो. एखादी जखम झालेली आहे आणि त्या जखमला आपण बघत नाही, लक्ष देत नाही, जाऊ द्या आज बरी होईल उद्या बरी होईल असं आपण म्हणतो. त्यावेळेला जेव्हा ते चिघळते किंवा तिचं सेप्टिकमध्ये रूपांतर होतं आणि तिचं मोठं काहीतरी होतं त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होतो. तसं मला आत्ता कळते की बाबा त्याच वेळेला मी या गोष्टी बघायला पाहिजे होत्या, गोष्टी थोड्याशा पडताळायला पाहिजे होत्या की माझ्या जवळच्या लोक पहिला माझ्यावर वार केला, नंतर माझ्या जवळपास असणाऱ्या. आता मुंबईची फॅमिली तोडून यांना काय मिळणार आहे? एकटं पाडणं. एकटं पाडणं म्हणजे सहन करू शकत नाहीये तुम्ही, म्हणजे तुम्ही तिला एवढं प्रेम देता किंवा ती तुम्हाला एवढं प्रेम देते, सहन करू शकत नाही. राहिली गोष्ट माहेरचं, राहिली गोष्ट माझं माहेर. माझं माहेर तोडायचा जर प्रयत्न केला तर लक्षात ठेवा माझं माहेर असं आहे की जिथे माझ्या शब्दांची व्हॅल्यू आहे, माझ्या मतांची व्हॅल्यू आहे. आज ही दोन्ही भावंड काहीही घरात करणार असेल तर पहिला माझा सल्ला घेतात. ताई ही गोष्ट करायची आहे आणि ही कशी करायची हे पहिला माझा सल्ला घेतात आणि माझ्या सल्ल्याने पुढे जातात. लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं एखाद्या जागी वजन राहणं किंवा तुमच्या एखाद्या जागी शब्दांची व्हॅल्यू राहणं याला सुद्धा ते काय असंच होत नसतं. त्याच्यासाठी तुम्हीही तुमच्या भावंडासाठी कष्ट केलेलं असतं, काहीतरी गोष्टी अशा केलेल्या असतात, तेव्हा कुठे तुमची भावंड तुम्हाला विचारतात किंवा त्या सल्ल्यामध्ये घेतात. आणि जर तुम्ही तुमच्या भावंडांसाठी फक्त त्रासदायक जर ठरत असाल किंवा तुमच्या भावंडासाठी तुम्ही फक्त मनस्तापच जर दिलेला आहे तर ते तुम्हाला कशातही विचारत नसतात. चांगलं असलं तरी ते कधीही वांगलं होतं आपल्याला कळत नाही. पण माझ्या घरात तसं नाहीये. माझेही कुठेतरी ते एक म्हणतात ना एफर्ट्स आहेत, नाती आमची जी आहेत ती व्यवस्थित ठेवण्यासाठी. मी पण आहे तिकडून ते पण आहेत, त्यामुळे याचा परिणाम नात्यांवरती कुठेही झाला नाही. माझ्या भावाने रात्री सगळा अभ्यास केल्यानंतर त्याला गोष्ट कळली. आता तो बोलला मला, ताई म्हणला आता इथून पुढं म्हणला आपण जोरानं जोमानं तुझं जे आहे ते चालू ठेव, आम्ही व्हिडिओमध्ये येणार, शेअर करायचं, सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या आपण करायचं. तुम्हाला कळलं असेल की बाबा अशा गोष्टी सोशल मीडियावर आहे म्हणून होतात नाही. तुम्ही सोशल मीडियावर असा नसा, एखाद्याला षडयंत्र रचायचा आहे तो कसाही रचतो आणि तो कसाही तुमचं कधी वाटोळं होतं हे बघतो. मग तुम्ही सोशल मीडियावर असा किंवा नसा,
कारण मी अभ्यास केलेला आहे, मी काही लोकांचं बघितलेलं आहे. ते लोक सोशल मीडियावर असो किंवा नसो, पाठीमागून सुद्धा ते म्हणतात ना कुरघोड्या करणं आणि बऱ्याचशा गोष्टी करणं ते मी स्वतः जवळून बघितले. कोणी हे करतंय, आता आपल्याला तर माहित नाहीये कोण करतंय कोण नाही करत, बरोबर. आणि अंदाज लावायला गेला तर आपण अंदाज भरपूर लावू शकतो. पण असं नसतं की कधी कधी आपल्याला वाटतं की बाबा हे माझ्या विरोधात आहे मग यानंच केलं असेल, तसं पण कधी कधी नसतं. कधी कधी काही लोक अशी असतात जी तुम्हाला दाखवत पण नसतात, पण ती लोक आतून गेम खेळतात अशी पण असतात. आणि काही लोक असतात ती उघड उघड दुश्मनी घेतात अशी पण असतात. मग याच्यातलं आता हे कोण आहे काय आहे माहित नाही, पण मी जसं म्हणलं की ज्या वेळेला सटकलं की मग काही खरं नाही.